न्यूज 18 लोकमतच्या फेसबुक आणि यूट्यूब लाईव्हच्या प्रेक्षकांसाठी आम्ही घेऊन आलो एक अत्यंत महत्त्वाची आणि तुमच्या जिव्हाळ्याची बातमी। ही बातमी आहे मुंबईकरांसाठी। मुंबईकरांची लाईफलाईन जशी लोकल आहे तशी आणखी एक त्यांची लाईफलाईन आहे, ती म्हणजे मुंबईची बेस्ट। पण हीच बेस्ट डिसेंबर 2025 मध्ये बंद होणार आहे आणि याची जाणीव मुंबईकरांना नाही। ही जाणीव करून देण्यासाठी शशांकराव यांनी बेस्ट बचाव हे अभियान सुरू केलेलं आहे। डिसेंबर 2025 ला बेस्ट बंद होईल असं ते का म्हणतायत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। हे अभियान नेमकं काय हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। शशांकजी, तुम्ही म्हणताय की डिसेंबर 2025 ला बेस्ट बंद होणार आहे, असं तुम्ही का म्हणताय? असं आहे की मुंबईकर जनतेला सार्वजनिक प्रवासी वाहतूक सेवा देण्याची जबाबदारी मुंबई महानगरपालिकेची आहे आणि मुंबई महानगरपालिका ही जबाबदारी बेस्ट उपक्रमामार्फत राबवते आणि गेले 75हून अधिक काळापासून ही बीएसटीची सार्वजनिक प्रवासी वाहतूक सेवा अल्प दरामध्ये मुंबईकर जनतेला दिली जाते। हे जे काही दिलं जातं ते मुंबई महानगरपालिका कायदा 1888च्या अनुषंगाने हे सर्व दिलं जातं आणि ही सेवा जर मुंबईकर जनतेला व्यवस्थित दिली गेली जर पाहिजे तर बीएसटीकडे स्वमालकीच्या किमान 3337 बसगाड्या राहिल्या पाहिजेत। पण आज आणि समजा या गाड्या स्क्रॅप होतात, वयमानाप्रमाणे हे गाड्या स्क्रॅप होतात, नवीन गाड्या घेण्याकरिता सुद्धा मुंबई महानगरपालिकेने बीएसटीला पैसे दिले पाहिजेत। पण गेले 6 वर्षापासून मुंबई महानगरपालिकेने बीएसटीला नवीन बसगाड्या घेण्याकरिता एक साधा नवा रुपया दिलेला नाही आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे की आज स्वमालकीच्या बीएसटीच्या गाड्या या फक्त 1085 शिल्लक राहिलेल्या आहेत। 31 मार्च 2025 ला 761 गाड्या शिल्लक राहतील आणि नोव्हेंबर 2025 ला म्हणजे जवळपास 15-16 महिने राहिलेत, बीएसटीकडे स्वमालकीच्या फक्त 251 गाड्या शिल्लक राहतील। म्हणजे जिथे तुमच्याकडे म्हणजे 8% गाड्या स्वमालकीच्या शिल्लक राहतील आणि जर या गाड्या नवीन घेतल्या नाहीत, ज्या मुंबई महानगरपालिकेने पैसा दिला पाहिजे, पैसा दिलेला नाही, या जर गाड्या नवीन घेतल्या नाहीत तर अर्थातच बीएसटीची ही सेवा बंद होईल। कारण जर स्वमालकीच्या गाड्या तर कॉन्ट्रॅक्ट दिल्या जातात, पण कॉन्ट्रॅक्टचा कुठेही काही भरोसा नाही। कॉन्ट्रॅक्ट वेट लिझिंगचे कॉन्ट्रॅक्ट्स आहेत, बीएसटीचं काहीही कंट्रोल नाही। वर्ष दीड वर्षापूर्वी एक कंपनी होती, अनेक कॉन्ट्रॅक्ट्स आहेत, त्यावेळी एक कंपनी बहुतेक 400 गाड्या चालवत होती, रातोरात त्या कंपनीने बंद केलं। का? तर नुकसान झालं। मुळात सार्वजनिक प्रवासी वाहतूक सेवा ज्या वेळेला आणि अत्यावश्यक सेवा आहे, कुठेही याच्यामध्ये नफा आणि नुकसानीचा प्रश्नच येत नाही, प्रॉफिट लॉस नाही, कारण ही सेवा आहे आणि ज्या वेळेला ही सेवा आहे त्यावेळेला प्रॉफिट आणि लॉसचा संबंधच येत नाही। जगभरामध्ये जिथे जिथे प्रवासी वाहतूक सार्वजनिक वाहतूक सेवा आहे तिथे कुठेही प्रॉफिट बघितला जात नाही आणि प्रॉफिट होतही नाही, कारण तुम्ही सेवा देत आहात। आज मुंबईकर जनतेला 5 किलोमीटर 5 रुपयामध्ये कोण देणार आहे? प्रॉफिट होण्याचा संबंधच येत नाही। पण ही सेवा तेवढीच आवश्यक आहे, नाहीतर मुंबईकर जनतेला कुठेही जायला यायला, स्टुडंट्ससाठी ही सेवा मिळायला पाहिजे आणि अल्प दरात मिळायला पाहिजे, कायदाच म्हणतो आणि म्हणून दिली जाते। तर तुम्ही ज्या वेळेला प्रॉफिट लॉस आणणार तर हे सेवा मिळू शकत नाही, ते मग धंदा झाला, सेवा नाही झाली आणि ही सेवा देण्याचं पूर्ण जबाबदारी ही मुंबई महानगरपालिकेची आहे आणि ती पार पाडण्यासाठी त्यांना स्वमालकीच्या 3337 बसगाड्या राखणं गरजेचं आहे। आता तुम्ही कोविडचा काळ बघा, रेल्वे बंद होती, बाकी बंद होती, पण बीएसटी चालू राहिली। बीएसटीच्या स्वमालकीच्या गाड्या सुरुवातीला चालल्या आणि कामगारांनी आणि सर्वांनी सेवा दिली मुंबईकर जनतेला आणि अत्यावश्यक स्टाफ, डॉक्टर्स असतील, नर्सिस असतील, बाकी स्टाफ असेल, या सर्वांना आणणं नेणं हे पूर्ण काम बीएसटी मार्फत झालं। जवळपास 200 लोकांचा मृत्यू झाला त्या काळामध्ये, पण बीएसटीची सेवा थांबली नाही आणि जर नवीन गाड्या घेतल्या गेल्या नाहीत स्वमालकीच्या तर डिसेंबर 2025 येता ही सेवा बंद होईल अशी परिस्थिती आहे। शशांकजी, पण मध्यंतरी ज्यावेळेला करार झाला कर्मचारी संघटना आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये, त्यावेळेला जो करार होता त्या करारामध्ये स्पष्टपणे एवढ्या बस गाड्या राखल्या जातील असं म्हटलं जात होतं। त्यामुळे एकतर मुंबई महानगरपालिका त्यांनी दिलेलं वचन हे पूर्ण करत नाही हे जवळपास स्पष्ट दिसतंय। असं असताना ही जी बेस्ट आहे
ही बेस जर जगली नाही आणि जर ती आपण परावलंबी म्हणजे जर वेट लीजवर ठेवली तर त्याचे काय काय दुष्परिणाम होऊ शकतात. कारण मध्यंतरी एक दोनदा आंदोलनं सुद्धा झाले, वेट लिस्टच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले आणि त्यावेळेला आपल्या आत्ता ज्या बसगाड्या आहेत त्यांच्या भरोशावर आपण मुंबईकरांना सेवा दिली होती, हे त्याही वेळेला उघड झालं. असं आहे की स्वतःच्या मालकीच्या बसगाड्या असणं गरजेचं आहे, कारण तुम्ही सेवा देत आहात. जर तुम्ही वेट लिझिंग म्हणजे कॉन्ट्रॅक्ट, जो कोणी कॉन्ट्रॅक्ट वर येईल तो फक्त प्रॉफिट आणि लॉस बघणार आहे. ज्या रूटवर मला प्रॉफिट आहे मी तेच चालवणार, ज्या रूटवर प्रॉफिट नाही तो चालवणार नाही. मग मुंबईकर जनतेला ही सेवा कशी मिळणार? तुम्ही आज रात्री 1-1 वाजेपर्यंत बीएसटीची, 2-2 वाजेपर्यंत बीएसटीची सेवा, सकाळी 5 वाजता बीएसटीची सेवा, कानकोपऱ्यात जाऊन बीएसटीच्या बसमध्ये 2 पॅसेंजर असतात, 4 पॅसेंजर असतात. ते काही नफा नुकसानसाठी नाहीये. जर ती सेवा चालली नाही तर ती व्यक्ती त्याच्या कामावर किंवा शाळेला किंवा कॉलेजला पोहोचू शकणार नाही. आणि ही सेवा, सार्वजनिक सेवा देण्याची जबाबदारी मुंबई महानगरपालिकेची आहे. कारण मुंबई महानगरपालिका ची सेवा, त्यांनी सेवा द्यायची आहे मुंबईकर जनतेला. जसं तुम्ही रस्ते बनवता, बाकी बनवता, फ्लायओव्हर्स बनवता, ड्रेनेजची सेवा आहे, साफसफाईची सेवा आहे, आरोग्याची सेवा आहे. आता हॉस्पिटल्स वगैरे आहेत, प्रॉफिट लॉस कुठे आहे? महानगरपालिकेचे हॉस्पिटल्स ती सेवा आहे. तसंच बीएसटीची ही सार्वजनिक प्रवासी वाहतूक सेवा आहे आणि ही सेवा जर टिकवायची असेल तर तुम्हाला स्वमालकीचा ताफा पाहिजे. तुम्ही कॉन्ट्रॅक्ट आला की प्रॉफिट लॉस आला, आणि प्रॉफिट लॉस आला कारण ज्या क्षणाला कोणीही, कोणताही अधिकारी, कोणतेही डिपार्टमेंट हे जर हे बोलायला सुरुवात करतात की नफा नाही आहे, नुकसान आहे, याचा अर्थ त्यांना ही सेवा द्यायचीच नाही आहे. तुम्हाला ही सेवा देणं गरजेचं आहे. नाहीतर तुम्ही विचार करा, आज सुद्धा बसेस कमी आहेत, विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. अनेक ठिकाणी बसेस रूट्स कमी आहेत, कामावर जाणारे लोक अनेक ठिकाणी तुम्ही बघाल शॉर्ट रूट्सवर लोक चालून जात आहेत कारण की बसेस नाही आहेत आणि बाकीच्या त्यांना माध्यम परवडत नाही. तुम्ही मुंबई महानगरपालिकाचं बजेट जवळपास दरवर्षी 40,000 ते 45,000 कोटींचं आहे. कॉन्क्रिटायझेशनवर खर्च होतो, नवीन फ्लायओव्हर्स वगैरे बनायला खर्च होतो, तो केलाच पाहिजे. पण त्याच्याच बरोबर काही शे कोटी नवीन गाड्या विकत घेण्याकरिता दरवर्षी जर केलं असतं तर आज ही परिस्थिती निर्माणच नसती झाली. तर ही जबाबदारी मुंबई महानगरपालिकेने पार पाडली पाहिजे. परंतु शशांकजी, यामध्ये तुम्हाला काही राजकीय पक्षांची मदत होऊ शकली असते. तुम्ही म्हणताय ही मोहीम जी आहे ही नॉन पॉलिटिकल, नॉन युनियन म्हणजे युनियनच्या लोकांचा सुद्धा तुम्ही सहभाग याच्यामध्ये घेतलेला नाहीये. मुंबईकरांपर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे. तुमच्या राजकारण्यांवरच्या आणि बाकीच्या लोकांवरचा विश्वास उडलाय का? असं नाहीये, उलट आहे की राजकीय, प्रत्येकाचं आपापलं राजकीय अलाइनमेंट असते, बाकी असतं. पण हे जे काही आम्ही अभियान चालवतोय ही मुंबईकरांसाठी आहे. ही बीएसटी मुंबईकर जनतेची, तर कोणत्याही पक्षाचा असेल, कोणत्याही राजकीय फॉलो करत असेल, कोणत्याही युनियनचा असेल, युनियनची लोक सहभागी होतील, बाकी कोणालाही सहभाग घेण्याशी रोखलेलं नाहीये. पण या प्लॅटफॉर्मवर आल्यानंतर तुम्ही एकतर या प्लॅटफॉर्मचा, या अभियानाचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध असणार नाही आणि याच्यावर आल्यानंतर कोणत्याही राजकीय पक्षावर टीकाही होणार नाही, हे आम्ही तिकडे नमूद केलेलं आहे. कारण एकदा टीकास्त्र सुरू झाले तर मग अभियान राहतं बाजूला, मूळ तुमचा जो मुद्दा आहे तो राहतो बाजूला. म्हणून आम्ही हे स्पेसिफाय केलेलं आहे. तुमचा झेंडाचा रंग कोणताही असेल, पण तुम्ही मुंबईची जनता आहात आणि मुंबईकरांची ही सेवा जी वर्षानुवर्ष, आणि याच्यामुळे अनेक लोक कामावर पोचलेली आहेत, तिकडनं त्यांनी त्यांचं कुटुंब चालवलं, अनेक लोक कॉलेजेसला पोचू शकली कारण बीएसटी होती, त्याच्यामुळे ते आयुष्यात काहीतरी म्हणजे त्यांचं आयुष्य घडलंय या बीएसटीमुळे. असं सर्व असताना ही सेवा सातत्याने येणाऱ्या पिढीसाठी सुद्धा चालू राहावी, हा एकमात्र उद्देश घेऊन हे अभियान आम्ही राबवत आहोत. हे अभियान कशा पद्धतीने राबवलं जाणार आहे, म्हणजे कसे कसे टप्पे आहेत, काय काय केलं जाणार आहे या अभियानाअंतर्गत? आम्ही सुरुवातीला जसं मी म्हणालो की मुंबईकरांचं हे अभियान मुंबईकर जनतेसाठी अभियान आहे. तर मुंबईतल्या वेगवेगळ्या संस्था, सामाजिक संस्था, एनजीओस, हाऊसिंग असोसिएशन्स, सामाजिक कार्यकर्ते यांच्याशी संपर्क साधून सुरुवातीला संपर्क साधण्याच्या अनुषंगाने आणि बाकीचं तर मुंबई पश्चिम उपनगर, पूर्व उपनगर आणि
शहर असं एक एक बैठक आयोजित करण्यात येत आहे. तिथून पुढची वाटचाल ठरवली जाईल आणि वेगवेगळ्या पद्धतीने मुंबईकर जनतेपर्यंत ही जी परिस्थिती आज बीएसटीची आहे ती समोर ठेवण्याचं काम त्यांना अवगत करून, कारण की लोकांना माहिती नाहीये, लोक आपल्या रोजच्या कामांमध्ये व्यस्त असतात, त्यांना हे सर्व माहिती नसतं, पण ते त्यांना माहिती करून देणं गरजेचं आहे आणि त्यातून त्यांचा सहभाग घेऊन ही बीएसटी आपल्यासाठी जगावी हे मोहीम सुरू होईल. उद्या 18 तारखेला पहिली पश्चिम उपनगराची बैठक आयोजित केली गेलेली आहे गोरेगावमध्ये आणि तिथून याची सुरुवात होईल. पुढच्या आठवड्यात पूर्व उपनगर आणि पश्चिम शहर विभागाची मीटिंग होईल आणि पुढच्या आठवड्यापासून मग ज्या ज्या पद्धतीने हे अभियान पुढे न्यायचंय त्याची तयारी होऊन ती अभियान पुढे जाईल. धन्यवाद शशांक आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. तर मुंबईकरांना जर त्यांची आवडती बेस्टची सेवा हवी असेल तर त्यांनी या मोहिमेमध्ये सहभागी व्हा असं आवाहन शशांकजी यांच्या वतीनं केलं जात आहे. कारण बेस्ट जगली तर सर्वसामान्य प्रवासी त्याच्या निश्चित स्थळी जाऊन पोहोचू शकणार आहे आणि तेही कमी पैशामध्ये. ही सेवा आहे आणि त्यामुळे ही सेवेसारखीच दिली गेली पाहिजे अशी त्यांची मागणी आहे आणि या मागणीसाठी ते आता मुंबईकरांच्या दारापर्यंत जाऊन पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे मुंबईकरांनी या मोहिमेत सहभागी होऊन त्यांना सहकार्य करावं अशी विनंती या निमित्तानं ते करतायत. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकरसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.